सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मूग डाळीचा सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. हा तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला काहीतरी हलकं फुलकं पण पोटभरीचं खायचं आहे ना, तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला मी इथे 1 वाटी मुगाची डाळ 3 ते 4 तास भिजवून घेतली आहे. 3 ते 4 तासामध्ये मुगाची डाळ आपली अगदी छान भिजते पहा. 2-3 पाण्याने मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग परत यामध्ये पाणी घालून ही डाळ भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे. तर पाहू शकता 4 तासामध्ये डाळ आपली अगदी छान भिजलेली आहे. तुम्हाला जर नाश्ता सकाळी बनवायचा असेल ना, तर ही डाळ तुम्ही रात्रीच भिजत घालायची आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी बनवायचं असेल तर तुम्ही ही डाळ दुपारी भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल. आता इथे आपली डाळ अगदी मस्त भिजली आहे. आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. कारण मिक्सरला ही डाळ आपल्याला अगदी मस्त बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आता या डाळीमध्येच आपल्याला छोटे 3 ते 4 तुकडे आल्याचे घालायचे आहेत. आता पाव चमचा हळद घालायची आहे. हळदीमुळे नाश्त्याला रंग खूप छान येतो, म्हणून आपण यामध्ये हळद घातली आहे. आता अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून ही डाळ मिक्सरला अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता डाळ मी छान बारीक अशी वाटून घेतली आहे आणि ही डाळ वाटताना यामध्ये मी आणखी पाव वाटी पाणी घातले. तर टोटल आपण डाळ वाटताना यामध्ये पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे आणि या वाटलेल्या डाळीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे. ना खूप जास्त घट्ट आहे ना खूप जास्त पातळ आहे. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा ही डाळ वाटून घ्यायची आहे. आता ही वाटलेली डाळ आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये काही आपल्याला भाज्या देखील घालायच्या आहेत. एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. एक छोटा टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे. एक शिमला मिरचीसुद्धा यामध्ये बारीक चिरून घालायची आहे. आता एक छोटा गाजरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे किंवा तुम्ही गाजर किसूनही यामध्ये घालू शकता. आता 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिकही करू शकता. आता भरपूर सारी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता मी यामध्ये बारीक चिरून कढीपत्तासुद्धा घालते. तुम्ही अख्खा कढीपत्ता घातला म्हणजे कढीपत्त्याचे पाने घातले ना तरीसुद्धा चालेल. आता 1 चमचा जिरे घालायचे आहेत. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता या घातलेल्या भाज्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याने या वाटलेल्या डाळीमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. माझ्याकडे आज एवढ्याच भाज्या होत्या म्हणून मी माझ्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घातल्यात. पण तुम्हाला यामध्ये जर आणखी काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता आणि भाज्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता भाज्या यामध्ये छान मिक्स झाल्यात. आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इनो घालायचं आहे. तुमच्याकडे इनो नसेल ना तर तुम्ही पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घातला तरीसुद्धा चालेल. आता याला आपल्याला हळूवार मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये थोडंसं इनो घातलं ना तर नाश्ता मस्त हलका फुलका आणि जाळीदार बनतो, म्हणून इथे मी इनोचा वापर केला आहे. पण तुम्हाला इनो घालायचा नसेल ना तर तुम्ही तसा देखील हा नाश्ता तयार करू शकता. तर इथे आपलं बॅटर छान असं मिक्स झालं आहे. लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी गॅसवरती छोटा पॅन ठेवला आहे. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्ही जर खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असाल आणि तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल ना तर न तेल वापरतासुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बॅटर घालून याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आहे. तर जाड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे बनवू शकता. पण खूप जास्त जाडही नाही बनवायचं आणि खूप जास्त पातळही नाही बनवायचं. मीडियम थिकनेसचं आपल्याला अशा प्रकारे याला बनवून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून याला छान असं होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता वरची बाजू याची छान ड्राय झाली आहे. आता पलटून घ्यायचं आहे. तर खूप छान होतो हा नाश्ता पहा. करायलाही खूप सोपा आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आता परत इथे मी थोडंसं वरतून तेल टाकणार आहे, कारण हा नाश्ता मला मस्त खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे म्हणून. तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल किंवा तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे बटर किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून आलट-पलट करून हा नाश्ता खमंग असा भाजून घ्यायचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पहा म्हणावं तसं जेवण जात नाही आणि आपण कुठलीही भाजी कशाही प्रकारे बनवा त्या भाजीला फारशी छान अशी चव देखील येत नाही. म्हणून त्याच भाजीचा वापर करून अशा प्रकारे मूग डाळीचा तुम्ही खमंग सुपर हेल्दी सुपर टेस्टी नाश्ता बनवून खाऊ शकता. सर्वांना खूप आवडेल, मुलंही खुश होतील आणि मोठेसुद्धा आवडीने खातील पहा. तर हा नाश्ता आपला अगदी खमंग भाजला आहे. आता राहिलेली मी अशाच प्रकारे बनवून घेते. तर तुम्ही इथे पाहू शकता नाश्ता आपला अगदी मस्त बनवून तयार झालेला आहे. गरमागरम हा नाश्ता मी सॉससोबत सर्व केला आहे.
तुम्ही याला असं देखील खाऊ शकता. खायला खूपच सुपर टेस्टी लागतो. तर पहा एकदम मस्त जाळीदार हलका-फुलका इथे आपला नाश्ता तयार झाला. तुम्ही याला मूग डाळीचे धिरडेही म्हणू शकता किंवा मूग डाळीचे पॅनकेक म्हटलं तरीही चालेल. खूप मस्त होतात. ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.